जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जेव्हा कोणी आपल्याला रडवतं, आपलं मन दुखावतं, ज्यावेळेस आपल्याला एकटं वाटतं, त्यावेळेस असं समजू नका की खरोखर तुम्ही एकटे आहात. ज्यावेळेस कोणीच आपल्यासोबत नसतं, त्यावेळेस परमेश्वर स्वतः आपल्यासोबत असतात. म्हणून स्वतःला कोणासाठी बदलू नका. परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे. फक्त विश्वास ठेवा. बाळांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चमत्कारिक असणार आहे. विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. जो कोणी आजचा हा व्हिडिओ बघत आहे तो खूप नशीबवान ठरणार आहे, कारण त्याची नशिबाची सर्व दारं उघडणार आहे. बाळांनो, कुठलेही अंधश्रद्धाळू उपाय केल्याने तुमच्या जीवनातील काही बदलू शकत नाही. तुमच्या जीवनात तेव्हाच बदल घडेल जेव्हा तुम्ही काहीतरी धडपड कराल. भगवंताचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेतच, परंतु त्याचबरोबर तुमचे प्रयत्न देखील असणं आवश्यक आहे. जीवनात तुम्हाला ह्या समजूतदार गोष्टी कोणीच सांगणार नाही. तुम्हाला फक्त लोक चुकीच्या वाटा दाखवतील. म्हणून आपल्याला चुकीच्या वाटेवर जायचं नाही, तर चांगल्या वाटेवर जायचं आहे. घरात भांडणं होत असतील तर ते भांडणं थांबवा, शांतता निर्माण करा. कारण जिथे शांतता आहे तिथेच लक्ष्मी नांदते हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणून घरात काही पैशाची चणचण असेल, गरिबी तुम्हाला सतावत असेल, तर ती तुमची चुकी नाही, तर ती तुमच्या अशांततेची चुकी आहे. तुम्ही जी अशांतता पसरवत आहात ती पहिली बंद करा. घरात सर्व शांतता असेल, सर्व सुखाने नांदत असतील, तर लक्ष्मीही तुमच्याकडे टिकून राहील. परंतु तुमचे एकमेकांबद्दल असणारे विचार वाईट असतील, तुम्ही एकमेकांबद्दल वाईट बोलत असाल, तर तुमचं कुटुंब हे एकत्र राहू शकत नाही आणि लक्ष्मीचाही तुमच्याकडे तुटवडा भासेल. बाळांनो, काहींकडे लक्ष्मी आहे, परंतु त्यांच्या घरात सुख नाही. पैसा असला म्हणजे सुख असतं असं नाही. काहींच्या घरात खूप मोठा आजारपण आहे. काहींच्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत. असे खूप काही प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. परंतु ते फक्त घरात बसल्याने सुटणार नाही. त्यासाठी आपल्याला विचाराची आवश्यकता आहे, प्रयत्नाची आवश्यकता आहे. काय करायचं मित्रांनो, फक्त आपल्या घरात सर्वांनी एकत्र जेवण करायचं. सर्वांनी एकमेकांशी चांगलं बोलायचं. एकमेकांच्या ज्या काही संकट असतील, प्रॉब्लेम असतील, ते एकमेकांना सांगायचे. तुम्ही ज्यावेळेस एकमेकांना समजून घ्याल त्यावेळेस त्याच्यावर मार्ग नक्की निघेल. एकत्र येऊन देवाची पूजा अर्चना करा. गोरगरिबांना जेवण खाऊ घाला. थोडंफार दानधर्म करा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. ना की हे अंधश्रद्धाळू उपाय करून तुमच्या घरात काही फायदा होईल. बाळांनो, आपल्याला फसवणारे खूप आहेत, परंतु मदत करणारे खूप कमी आहेत. म्हणून मदत करणारे ओळखायला शिका. फसवणाऱ्यांच्या नादी लागू नका. कुणालाही पैसे वगैरे देऊन पूजा वगैरे करून घेऊ नका. स्वतः पूजा करा. स्वतः स्वामींसमोर बसा. थोडा वेळ नामस्मरण करा. तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. बाळांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमच्यामुळे कोणाचं मन दुखावतं किंवा तुमच्यामुळे कोणाला त्रास होतो, त्यावेळेस देव देखील तुमच्यावर नाराज होत असतात. म्हणून एवढं आयुष्य सर्व तुम्ही जे काही जगणार आहात त्या आयुष्यामध्ये हा नियम नक्की लिहून ठेवा की माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. तुम्हाला कोणाची मदत करता येत नाही ना, तर करू नका, परंतु तुमच्यामुळे तुम्ही कोणाला त्रास देऊ नका. बाळांनो, तुमचा भगवंतावर विश्वास आहे ना, मग हा सकारात्मक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मनात एक उजेड पडेल, तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि सकारात्मक विचार तुमच्या मनात भरतील. कारण ज्याच्या मनात सकारात्मक विचार आहे ना, तो चांगल्या दृष्टीने काम करतो. ज्याच्या मनात कायम वाईट विचार असतात त्याची कधीच प्रगती होत नाही. एखादा पुढे चाललाय, मग त्याला मागे का खेचावं
एखादा प्रगती करतोय, मग त्याला प्रगती करण्यापासून का रोखावं? उलट आपण त्याचा आदर्श घेऊन आपणही प्रगती का करू नये? आपल्या या देशातील बहुतांश लोक एकमेकांना मागे खेचण्यात व्यस्त आहे. ते आपल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि दुसऱ्याची प्रगती रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे बरोबर नाही आणि याचाच राग भगवंताला येत असतो. बाळांनो, एवढं सुंदर मनुष्य जीवन आपल्याला भेटलं आहे, हे प्रत्येकाला भेटत नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय, ना की एखादा प्राणी म्हणून जन्माला आलोय. मग देवाने आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलंय, मग त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी का करू नये? आपण 10 रुपये कमावतोय ना, तर मग आपण 2च रुपये खर्च करायला हवा. आपण जर 10 रुपये कमवतोय आणि आपला खर्च 15 रुपये असेल, तर मग आपल्याकडे कशी संपत्ती येईल? लक्षात घ्या बाळांनो, खर्च कमी करा, आपोआप लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकेल. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये स्वच्छता ठेवा, ना की खरकटी भांडे, जाळे लागलेले असतील हे सर्व अजिबात ठेवू नका. घरात स्वच्छता असली पाहिजे. त्यानंतर घरासमोर कायम काही सणसूद असले की तेथे रांगोळी काढली गेली पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे. हे सर्व आपण करत नाही. आपण फक्त चुकीचे उपाय करत असतो. कुठे काही गाडतो, कुठे काही कापतो, हे सर्व करूच नका. याने तुमचं कधीच चांगलं होणार नाही, कारण हे सर्व चुकीचे उपाय आहेत. तुम्हाला तुमचं चांगलं करून घ्यायचं असेल तर हे सर्व नियम तुम्ही पाळायलाच हवेत. पूजा करायला बसलेत आणि एकटा पूजा करतोय आणि बाकीचे सर्व झोपलेत, तर असं करू नका. सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्न करा, प्रार्थना करा, देवाकडे याचना करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. बाळांनो, हे सर्व तुमच्या जीवनात नक्कीच चांगले विचार घडून येतील आणि तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं होईल. तुमचा भगवंतावर खरोखर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.